जय शिवराय मित्रांनो रविराज साबळे पाटलांचा एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, पण त्या अगोदर सांगायचा मुद्दा असा की महाराष्ट्रामध्ये गरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी लढणारे, त्यांना न्याय मिळवून देणारी खूप कमी लोक आहेत, पण त्या कमी लोकांमध्ये एक नाव कायम पुढे असतं, ते म्हणजे रविराज साबळे पाटील। पण मित्रांनो, एवढं चांगलं काम करत असताना, गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत असताना रविराज साबळे पाटलांवरती हजारो खोटे गुन्हे दाखल होत आहेत। मित्रांनो, असाच एक खोटा गुन्हा बाबू बोत्रे नावाच्या एका व्यक्तीने रविराज साबळे पाटलांवरती केला होता। त्या संबंधितच रविराज साबळे पाटील आज इंदापूर या ठिकाणी हजर राहिलेले आहेत आणि त्यातूनच एक व्हिडिओ आलेला आहे, तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघून तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा। सर्वसामान्य व्यक्तीवरती गुन्हा, एखादी घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल म्हणजे सामान्य अडचण असेल तर कुठच्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करायला पोलीस प्रशासन मागे पुढे बघतं। आता पोलीस प्रशासनाने धडक तुमच्यावरती गुन्हा दाखल करायला घेतला त्याला मुळातच आजपर्यंत जेवढे पण यांनी गुन्हे दाखल केले त्या प्रत्येकामध्ये यांच्यावरतीच नामुष्की आलेली आहे। माझं तपासापर्यंत 100% सहकार्य आहे। यांनी फिर्याद दिली की त्याचे आधी चौकशी करून नेमकं काय प्रकार आहे हे न बघता डायरेक्ट FIR करतात, म्हणजे हॅरेसमेंट होते। मला 200-100-200 किलोमीटरवरून यायचं जायचं, सारखे हेलपाटे मारायचे, याच्यामध्ये यांना वाटतं की लढा शांत होईल, पण यांना काय माहिती हे शेतकऱ्याची अवलाद आहे। जीव गेला तरी मागे हटणार नाही, मी शेवटपर्यंत लढणार। या बाबू बोत्र्याकडून एक ना एक रुपया शेतकऱ्यांच्या घामाचा वसूल केल्याशिवाय शांत बसणार नाही। तुम्ही बघताय शेतकरी कायम सोबत आहे। मुळातच शेतकरी समोर येऊन बोलायला घाबरतो, समोर येऊन तक्रार द्यायला घाबरतो, पण त्यांना जर बळ दिलं तर असंख्य शेतकरी आहेत ज्यांनी गुन्हे दाखल केले। श्रीगोंद्यामध्ये तुम्ही परिस्थिती बघितली, आज इंदापूरची परिस्थिती बघताय, तुमच्या इथल्याच युनिटच्या समोर वाहतूकदारांचं आंदोलन चालू आहे, हे बघा ना तुम्ही। म्हणजे हे कशामुळे झालं? जर मी बोललो नसतो, मी जर या गोष्टी मांडल्याच नसत्या, ऍक्च्युअल मध्ये बाब्या पळून जाणार हे म्हटलंच नसतं तर आज ही परिस्थिती नसती। आणि विचार करा तुम्ही, शुगर ऍक्ट असताना 14 दिवसामध्ये FRP देणं बंधनकारक आहे, पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांचे जे हक्काचे ऊसाचे बिल आहेत तेच भेटलेले नाहीत, वाहतूकदारांचे तर कोणाचेच पैसे दिलेले नाहीयेत। त्याचसोबत नवीन करार करायला चालू आहेत, नवीन युनिट खरेदी करायला चालू आहेत। 2495 करोडचं कर्ज आहे याच्यावरती, कोणत्या आधारे दिलंय? सहकारी कारखाना भाडे तत्वावर चालवायला घेतल्यावर त्याच्यावर कर्ज कसं भेटतं हा पण प्रश्न आहे। ही सगळी अनियमितता आहे। माझी राज्य सरकारला विनंती आहे, सहकार मंत्र्यांना विनंती आहे की या प्रकरणाकडे लक्ष घाला, कारण की या महाराष्ट्रातले 170 कारखान्यांपैकी जर याचे कारखाने बंद पडायला लागले 10% नुकसान होतंय, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे। पहिले बिल तर थकलेच, पण पुढे कारखाने कसे चालवणार हा पण प्रश्न निर्माण होतो। त्यामुळं याच्यामध्ये सरकारने, राज्य सरकारने व्यवस्थित लक्ष घालून याच्यावरती कारवाई करून नेमके हे सहकारी कारखाने भाडे तत्वावरती चालवायलाच कसे दिले याची चौकशी करणं गरजेचं आहे। बोत्रे पाटलांच्या समर्थकांचं स्पष्ट मत आहे की बंद पडत असलेले कारखाने जे बंद पडणार होते तेच कारखाने बोत्रे पाटलांनी चालवाय घेतले आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला असं त्यांचं म्हणणं। मग तुमचं म्हणणं काय? जर फायदा झाला असता तर आज त्याच्या प्रत्येक कारखान्याच्या युनिट समोर आंदोलन करत नसते। त्याच्यामध्ये वाहतूकदार आहेत, त्याच्यामध्ये शेतकरी आहेत। परळीच्या युनिट समोर शेतकरी स्वतः आक्रमक आहेत। परळीच्या युनिट समोर अजूनपर्यंत शेतकऱ्यांचं बिल दिलेलं नाहीये। 1800 रुपयाने क्वचित कुठेतरी हप्ता काढलाय। मला सांगायनी FRP किती सांगितली होती? काही कारखान्यांना 2950, काहींना 3050, काहींना 3150, पण मग पूर्ण FRP जमा करायची सोडून अर्धे निर्धे पैसे द्यायचे, कुठले द्यायचे, कुठले ठेवायचे, हे कशावरून? जर शेतकऱ्यांची मदत करायची होती तर शुगर ऍक्ट नुसार 14 दिवसाच्या आतमध्ये FRP शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायलाच पाहिजे होती, पण तसं न करता शेतकऱ्यांचं रक्त पिण्याचं काम हे करतंय। म्हणजे हा कोणी शेतकऱ्यांची मदत करायला आलेला नाहीये, हा दलाल आहे, याला कोणीतरी पुढे केलंय आणि सहकार क्षेत्र संपवण्यासाठीचा हा डाव आहे। तुम्ही आता म्हटला की या पाठीमागे कोणतरी सूत्रधार आहे, या पाठीमागे कोण आहे असं आपल्याला वाटतं? याच्यामध्ये खूप सारी लोक आहेत, मी वेळोवेळी व्हिडिओ मधून सांगितलेलं आहे, माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत। योग्य वेळ आल्यानंतर आणि बाबूराव बोत्रे पाटलांनी जे काही साखर कारखाने लीजवरती किंवा सहकारी तत्वाच्या करारावरती चालवाय घेतले ते राज्यातील दिग्गज नेत्यांचे कारखाने आहेत, तर याकडे आपण कसं बघताय? मुळातच सहकार कारखाने हे पहिल्यापासूनच जे सभासद आहेत त्यांच्या हिताचे निर्णय न घेता मनमानी करत आले, त्यामुळं सहकारी कारखाने डबघाईला आले। शेतकऱ्यांची बिलं थकवणं, वेळोवेळी शेतकऱ्यांना वेठीस धरणं, याच्यामुळे कारखाने डबघाईला आल्यानंतर याचं फावलं
याच्याकडून पहिली बिलं क्लिअर होत आहेत म्हणून हे सहकारी कारखाने भाडेतत्वावरती दिले. पण आज अशी परिस्थिती आहे की याच्याकडून शेतकऱ्यांची बिलं थकायला लागलीत. कारखाने बिंदास चालवा, मला प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही जर शेतकऱ्यांचा ऊस गाळप करून त्यांचे बिलच देत नसाल तर हा शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय आहे आणि त्याच्या विरोधातच हा आमचा आवाज. तुम्ही माळशिरस पोलीस स्टेशनला गेला होता, माळशिरसला गेला, त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला बोलवलं आणि तुमचे PI उपस्थित नव्हते. आता इंदापूरला आला, इंदापूरची PI उपस्थित राहतील असं वाटतंय का? नाही, कालच ते माझ्या ऑफिसला डबल नोटीस घेऊन आले होते. मला बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, इथं फक्त मी सांगितलं ना की फक्त त्रास द्यायचा प्रयत्न आहे. माझ्याकडे 27 तारखेला हे नोटीस घेऊन आल्यानंतर मी रीतसर तारीख दिली. आता मी सामान्य माणूस आहे तरी पण माझ्या महिन्याच्या तारखा बुक असतात. सामान्य सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग आहे. मी त्यांना वेळ काढून 3 तारीख लिहून दिलेली आहे. मग त्याच्यानंतर यांनी ही सगळी गर्दी जमा होणार आहे, लोक जमणार आहे, त्याच्यानंतर इथं आंदोलन चालू आहे, मग त्याला बळ भेटेल, या सगळ्या हिशोबाने पुढची तारीख देण्याचा प्रयत्न केला. पण काल आलेली नोटीस आपण ऍक्सेप्ट न करता आजच्याच तारखेला मी येणार हे ठणकावून सांगितलं आणि मी इथं उपस्थित पण राहिलो. याच्यामध्ये PI थांबो ना थांबो, मी हजेरी लावून जाणार. बाकी त्यांची जबाबदारी आहे पुढे काय करायचं. इथलं सरकार सामान्यांचं नाहीये हो. काल तुम्ही बघा, कर्जमाफीची यांनी नोटिफिकेशन काढली, किती जाचकाठीत विचार करा तुम्ही. यांना द्यायचं काहीच नाहीये, फक्त पिळवणूक करायची आहे आणि गाजरं दाखवून मतं घ्यायची आणि सत्तेवरती राहायचं, ही वस्तुस्थिती आहे. आता कायद्याचा गैरवापर रोज होतोय. आता इथं कृषी मंत्र्यांचा तालुका असो काय किंवा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असो काय, सगळीकडे कायद्याचा दुरुपयोग होतोय. आवाज उठवणाऱ्या माणसाला आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. पण यांना काय माहिती, या पोराकडे काहीच नाहीये. याला काही ED लावता येत नाही, CBI लावता येत नाही. काय लावायचे ते लावा, आमचा आवाज बंद होणार. कांद्याचा प्रश्न देखील गंभीर होत चाललेला आहे, त्यावरती देखील आपण आपलं मत काय आहे? कांद्याच्या प्रश्नावरती वेळोवेळी बोललेलो आहे. कांद्याला 25 रुपयाचे हमी भाव भेटलाच पाहिजे. कांद्याची उत्पादन खर्च जो आहे तो 17 ते 18 रुपये आहे. 50 रुपयाला कांदा भरायला 50 किलोची गोणी भेटते आणि त्या कांद्याला 1 रुपयाचा भाव भेटतो. त्यांनी जाग कधी आली जेव्हा शेतकऱ्यांचा कांदा संपला आणि व्यापाऱ्यांकडे कांदा गेला, तेव्हा 15 रुपयाच्या वरचा भाव त्याच्यात फायदा कोणाचा होणार आहे? म्हणजे इथं काम करणारी व्यवस्था, इथं काम करणारं सरकार हे शेतकऱ्यांसाठी नसून शेतकऱ्यांच्या मुळावरती उठलेली ही बांडगुळं आहेत आणि असंच मला म्हणायचं. राजू शेट्टींना तुमच्यावरती जो गुन्हा दाखल झाला त्याचं निषेध केलाय आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की शेतकऱ्यांच्या मुलावरती असे गुन्हे दाखल होणे चुकीचे आहे. तुम्ही कसं बघता, म्हणजे कसं पाहता? मला खरं सांगू का, या शेतकरी संघटनेमध्ये किंवा शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या त्या प्रत्येक नेत्याने समर्थन केलेलं आहे. राजू शेट्टी साहेबांनी बी समर्थन केलं आहे आणि याचा विरोध कोणीच करू शकत नाही. याचं समर्थनच करणार. कोणाचं एखादा शेतकऱ्याच्या प्रश्नावरती बोलतोय आणि त्याला दाबल्या जातंय तर प्रत्येक शेतकरी नुसता पाठीमागे उभाच राहतो आणि ही चांगली गोष्ट आहे. शेतकरी एकत्र येतोय, शेतकरी संघटना एकत्र येत आहे आणि इथल्या अन्यायाविरुद्ध लढताय, ही खरंच चांगली गोष्ट आहे. बाबुराव बोत्रेंनी तुमच्यावरती तुम्ही बोलला म्हणून तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला, परंतु बाबुराव बोत्रेंनी तमाम शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यांच्या विरोधात 420चा गुन्हा दाखल झाला पाहिजे का नाही? मी तुम्हाला खरं सांगू, मी माळशिरसला माझ्या नावाने 3 पानी पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये 420चा गुन्हा दाखल करा म्हणून स्पष्ट सांगितले आहे, विथ प्रूफ जोडलेला आहे. त्यानंतर श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आमचे सोमनाथ गोडसे म्हणून शेतकरी पहिला अर्ज गेला शेतकऱ्याकडून. ऍक्च्युअलमध्ये शेतकऱ्याकडून अर्ज गेल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्याच्यावर काहीच केलं नाही, पण बाबू बोत्रेच्या माणसाने त्यांना धमक्या दिल्या. त्यासोबत दुसऱ्या दिवशी 3150 रुपयाने पैसे जमा केले आणि तिसऱ्या दिवशी त्या बँक खात्याला होल्ड लावला. एवढा अन्याय होतोय तरी पोलीस प्रशासन झोपलेलं आहे. आता प्रत्येक पुरावा गोष्ट आहे, प्रत्येक गोष्ट दिलेली आहे. मला सांगा, शेतकऱ्याचं बिल थकलेलं आहे, त्याच्या पावत्या दिल्यानंतर गुन्हा दाखल करायला काय अडचण आहे? पण इथलं पोलीस प्रशासनच बहुतेक, आता ते बोलू नये पण हीच वस्तुस्थिती आहे. एक छोटा गुन्हा आहे, मी फक्त त्याची बदनामी केली म्हणून त्याला वाटत असेल, तो गुन्हा घ्यायला लगेच FIR फाटतो. पण एवढे लाखो रुपये, करोडो रुपये शेतकऱ्यांचे थकले आहेत, त्या बाबुराव बोत्र्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला जात नाही. ही वस्तुस्थिती आणि ही इथली न्यायव्यवस्था, ही इथलं प्रशासन आहे. प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करते असं आपल्याला वाटतंय का? बेधडक बोलतो की प्रशासन कोणत्या तरी उद्योगपतींच्या, कोणत्या तरी नेत्यांच्या दबावाखाली काम करतंय. आता याच्यामध्ये मी तुम्हाला मागचं सांगतो, एक निलंगेकर म्हणून आमदार आहेत, त्यांनी एक बाईट दिली होती बघा, की म्हणजे बाईट देताना ते चुकले की काय मला माहित नाही, पण सुरुवातीला म्हणले शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती बोलणाऱ्याचं स्वागतच आहे, म्हणजे अप्रत्यक्षरित्या आमचं स्वागत केलं. आणि नंतर म्हटले की हे आमचे कारखाने, म्हणजे काय आमचे कारखाने म्हणजे बहुतेक त्यांचे बी असतील.
तर ते आमचे कारखाने म्हटल्यानंतर लक्षात आलं की याच्या मागे कोणती लॉबी आहे आणि यांना कोण पाठबळ देत आहे. माझी त्या सगळ्यांना विनंती आहे, तुम्हाला 17 नाही 2700 कारखाने चालवा, मला काही प्रॉब्लेम नाही, पण शेतकऱ्यांचं योग्य वेळी प्रॉपर टाइमला बिल द्या. आम्हाला काही अडचण नाही, तुम्ही कारखाने चालवा, बिंदास पैसे कमवा, आमच्या जीवावरती मोठे व्हा, पण आमचं जे हक्काचं आहे, आमचं जे घामाचं आहे ते आमच्या खात्यावरती जमा करा. आता शुगर ऍक्ट नुसार 14 दिवसाच्या पुढचा वेळ गेलेला आहे. आता जमा करताना व्याजासहित रक्कम जमा करा, कारण की केंद्र सरकारचा तो आदेशच आहे. एक मिनिट मॅडम राहिला का? हे कोणाचं आहे? माझं काय म्हणणं पुढच्या वेळी जे चांगले कारखाने चालणार आहे त्यांच्याकडे जर शेतकऱ्यांनी दिला तर त्यांची मोनोपॉली होऊन बाबा रेटमध्ये काय कमी जास्त होणार. जे FRP नुसार जे केंद्राने ठरवले त्यात काहीच होणार नाही. केंद्राने जे ठरवलं कॉम्पिटिशन लावून आज परिस्थिती काय, शेतकऱ्यांना हाय ते बी पैसे भेटले नाही. आता बघा वाहतूकदारांना यांनी 40% 50%चं कमिशनचं हे दिलं, आश्वासन दिलं, वाहतूकदारांचे पैसेच दिले नाही. हे सगळं करायचं पण उद्या जाणार समजा ह्यांना ऊस दिला नाही, समजा जे कारखाने चालत आहेत त्यांना ऊस दिल्यानंतर त्यांना त्यांच्या विरोधात लढाई आपण आहोत ना, प्रत्येकच वेळेस लढत बसायचं. मग लढावंच तर लागणार ना. व्यवस्था रडल्याशिवाय पर्याय नाहीये. आणि आज तुम्ही गप्प बसलात ना, आज जर हे पैसे थकले ना तर हे पैसे शेतकऱ्यांना कधीच भेटणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे लढावं लागेल. बंद पडतील आणि यावेळेस पैसे पडून ते दोघं वेगळं राहत होते आणि तिचं परत त्या डॉक्टरसोबत लग्न झालं. आता तिचं छोटं बाळ आहे 9 महिन्याचं, डॉक्टर एक्सपायर झाले आणि त्या बाळाची जन्माची नोंदच लावून घेत नाही कुठे आईनगरमध्ये. म्हणून तर मी तुम्हाला फेसबुकला पण मेसेज केला होता, तुम्हाला तुमचा नंबर हवा आहे बोलायचं. बघूया ते झाल्यानंतर मला ते पाठवून द्या किंवा माझं ऑफिस कार्ड आहे मी फोन कारण तिला घेऊन मला तिकडे यायचं. चालेल, ठीक आहे. कारण ती सध्या आता इंदापूरमध्ये आहे आणि तिला आईनगरची डॉक्टर का नोंद लावत नाहीये? काय म्हणताय? कारण देत डॉक्टरच्या घरचे आहेत ना, त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा नको, कारण ते बाळ त्यांना नको आहे आता, त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा पण नको आहे. अच्छा, बघूया मी फोन करतो. कारण तो खूप किचकट विषय तर थोडंसं पर्सनल विषय आहे तो, तरी मी बघूया माझ्याच्याने जे काही होईल करता येईल ते. सामाजिक विषयांवरती बोलता त्या येईल. बाळाची जर जन्माची नोंद नाही लागली तर त्याला पूर्ण ऍडमिशन मिळणार नाही, त्याचे डॉक्युमेंट्स लिगली काहीच बनणार नाही. मग त्याला गुन्हेगारी किंवा बाकीचं असं बनण्याशिवाय दुसरं काही पर्याय राहणार नाही. कारण जगण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, 100% आहे. आपण त्याच्यावरती काय करता येईल? आणि जर त्याला जन्माचा दाखला जर मिळत नसेल तर म्हणजे नोंद जर लावून घेत नसेल. मला त्या संदर्भात बोलायचं की तुमचा वेळ द्या, मला फोन करायचा. ओंकार आता पर नग्न व्हायची वेळ आहे. मला सांगा, मी फक्त बोल माझ्याशी बघा, आमच्याकडे ऊस कधी पिकेल का नाही आम्हाला माहिती नाही. आम्ही मराठवाड्यातले दुष्काळी शेतकरी. हा, तिकडे म्हणजे दुष्काळी शेतकरी. पण काय झालं, रळीच्या युनिटचे 10-5 शेतकरी आले, अक्षरशः रडले होते. रडले म्हणजे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी तेव्हाच येतं जेव्हा अडचणी खूप मोठ्या असतात. आणि वर्षभर काय म्हणतात, ऊस पिकायला काय 1-2 दिवस किंवा 1-2 महिने नाही लागत. वर्षभराची मेहनत असते, वर्षभराचा त्रास असतो, वर्षभराच्या सगळ्या गोष्टी सहन केलेल्या असतात. आणि ऊस घातल्यानंतर ही परिस्थिती. बरं, पैसे ठेवायचं कारणच काय? तू चालवतोय, तुम्ही म्हणता की नाही हो कैवारी आहे, तू येऊ आहे, पण पैसे ठेवायचं लईच पैसा आहे ना याच्याकडे.